नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आज आहे 8 एप्रिल 2024. तर आज आलेली आहे सोमवती अमावस्या. तर अमावस्या ही आज पहाटे 3:52 सुरू झाली आहे आणि तिची समाप्ती रात्री 11:51 आहे. तर आजचा संपूर्ण दिवस हा अमावस्या आहे. तर अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पितरांची सेवा करण्यासाठी. तर सोमवती सोमवारी अमावस्या येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. तर भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव आहे. म्हणून सोमवती अमावस्याला आपण काही गोष्टी या केल्या तर आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी या कमी होतात किंवा येत नाहीत. त्यामुळे आजच्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला न चुकता ही एक वस्तू आपल्याला दान करायची आहे. तर ही वस्तू दान केल्याने पितृदोष कमी होईल. त्यासोबतच करणी बाधा, नजर दोष, ग्रहदोषही जाईल. तर कोणती वस्तू दान करायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला कोणते उपाय करायचे आहे आजच्या दिवशी, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आज आपण घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करत असतो. त्यासोबतच ज्यांना शक्य असेल तर त्यांनी आज दिवसभरामध्ये नवनाथ पारायणही करा. त्यासोबतच संध्याकाळी तुमच्याकडे जर गाडी असेल किंवा कोणी खूप दिवसांपासून एखादा आजारी व्यक्ती असेल किंवा कोणी खूप चिडचिड करत असेल, मग ते मोठे माणसं असो किंवा लहान मुलं असेल, तर त्यांच्यावरून आपल्याला एक नारळाचा उतारा करायचा आहे. तर हा नारळाचा उतारा तुम्ही घरावरूनही करू शकता. तर काही घरामध्ये दोष असेल, बाधा असेल, वाईट शक्ती असेल, तर त्यासाठीही तुम्ही घरावरून नारळाचा उतारा करू शकता. तर नारळाचा उतारा कसा करायचा, तर बघा, एक नारळ घ्यायचं पाणी असलेलं आणि त्याची शेंडी समोर करून, म्हणजे जर तुम्ही घरावरनं करणार असाल तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन घराकडे तोंड करून आपण उभं राहायचं आणि नारळाची शेंडी ही समोर येईल अशा प्रकारे पकडायची आणि त्या नारळावरती आपल्याला शेंदूराने एक त्रिशूलही काढायचं आहे. आणि त्यानंतर हे नारळ आपल्याला संपूर्ण घरावरून 7 वेळा उतरवून टाकायचं आहे. आणि हे उतरवत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ म्हणत हा उतारा करायचा आहे. तसेच आज आपल्याला तर्पणही करायचं आहे आपल्या पितरांसाठी. तर आज दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर न मीठ टाकता आपल्याला भात शिजवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तिळही घ्यायचे आहे. तर तो भात आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचा आहे. तर एका प्लेटमध्ये काढून हा दही भात आपल्याला छतावर नेऊन ठेवायचा आहे. तर फक्त कावळ्यांनीच खायला पाहिजे असं काही नाही, तर कोणत्याही पक्ष्यांनी खाल्लं तरीही चालेल. त्यासोबतच आज सोमवती अमावस्या असल्यामुळे भगवान शंकरांच्या पिंडीवरही तुम्हाला जे काही अर्पण करता येईल ते तुम्ही अर्पण करू शकता. मग पाणी जरी अर्पण केलं तरीही चालेल, पण नक्कीच अर्पण करा. तुमच्या जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हे अर्पण करा, किंवा तुम्हाला जर मंदिरात जाऊन अर्पण करायला नाही जमलं तर तुम्ही तुमच्या देवघरातील जी पिंड असेल, शिवपिंड असेल, तर त्यावरही तुम्ही पाण्याचा जरी अभिषेक केला तरीही चालेल. आणि त्यासोबत तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जपही करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की जिथेही माझे पित्र असतील तर त्यांना सुखी ठेवा. तसेच ज्यांना गरज आहे त्यांना दानही करा, अन्नदान करा, वस्त्रदान करा. तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे दान करायचं असेल तर ते तुम्ही दान करू शकता. तर बघा, दान करण्याचेही असंख्य फायदे आहे आणि दान धर्म हे यथाशक्ती करा. जे शक्य होईल ते तुम्ही दान करू शकता. तसेच आज सर्वपित्री अमावस्याही आहे आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे जे अन्नधान्य आहे तर ते थोडे थोडे घ्या. तर अन्नधान्यही घेताना 1-1 किलो घ्या, म्हणजे आपण ज्यांना दान करणार आहोत तर त्यांचं एक वेळेचं भागेल अशा प्रकारे घ्या. तर तुम्ही गहू, तांदूळ जे असेल ते, काही डाळी असतील तर ते सर्व एका याच्यामध्ये ठेवा आणि त्यानंतर त्या अन्नधान्याला आपल्या घरातील सर्वांनी स्पर्श करायचा आहे आणि ते एखाद्या गरजूंना आपल्याला द्यायचं आहे. तर अतिशय प्रभावी असं हे मानलं जातं. तर देताना जे तुमच्याकडे आहे तेच द्यायचं आहे. जे तुमच्या घरामध्ये दोष असतील ते कमी होण्यास यामुळे मदत होईल. तर या गोष्टी प्रत्येक अमावस्येला आपल्याला करायच्या असतात, म्हणजे आपले पितरही संतुष्ट होतात. तर अवश्य तुम्हाला ज्या वस्तू दान करता येतील त्या वस्तू तुम्ही प्रत्येक अमावस्याला करू शकता. तर अवश्य आज दिवसभरामध्ये या गोष्टी करून बघा, नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.